बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 13वा, दृढ धन्वाची गोष्ट। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाला, दृढ धन्व्याची पुरातन कथा नारायणांनीच नारदाला सांगितली होती. ते नारदाला म्हणाले, नारदा, अधिक मास म्हणजेच श्रीकृष्ण रूप मास, त्याची महती दृढ धन्व्याच्या गोष्टीच्या निमित्ताने मी तुला पुन्हा सांगतो. हाय देशाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे नाव चित्रधर्मा व त्याचा पुत्र तोच दृढधन्वा होय. हा दृढधन्वाही सद्गुणी व पराक्रमी होता. चित्रधर्माने त्याला राज्य देऊन वानप्रस्थ स्वीकारले व तो पुलह ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला. त्यानंतर वृद्धत्वात तो नित्य श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न झाला व अंती वैकुंठात गेला. पुढे पुष्करावर्त नगरीत दृढधन्वा राज्य करू लागला. त्याची भार्या गुणसुंदरी ही विदर्भ देशाच्या राजाची कन्या होती. ती अप्रतिम सुंदर होती. त्या दाम्पत्याला एक कन्या व 4 पुत्र होते. चारुमती ही कन्या, चित्रवाह, मणिमान व चित्रकुंडल हे पुत्र. राजा व 4 पुत्र सर्व उत्तम गुणांनी युक्त होते. तो आनंदाते न्यायाने राज्य करीत असता एके दिवशी रात्री निसताना त्याला सुखभोगासक्तीबद्दल पश्चाताप झाला. दान, यज्ञ, उपासना काहीच केले नाही. त्याला फार वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी मृगेसाठी तो काही सेवकासह रानात गेला. तरी थोडेसे विरक्तीचेच विचार त्याच्या मनात होते. पण त्याने काही स्वापदे मारली, पण बाण लागूनही एक मृग वेगाने पळाला व निसटला. त्याच्या पाठलाग करीत राजा दूरवर गेला व एका सरोवराजवळ पाणी पिऊन त्याने एका वृक्षाखाली विश्रांती घेतली. एक पोपट त्या वृक्षावर बसला होता. राजा निवांत विश्राम घेत असता तो पोपट अचानक मनुष्यवाणीने बोलू लागला, हे राजा, या इहलोकी सध्या तुला जे सुख मिळाले आहे त्यात तू गुंतला आहेस. तू थोडा सुद्धा परमार्थाचा विचार करीत नाहीस. तू संसाराचा पार कसा जाशील? पोपटाची मनुष्यवाणी ऐकून व त्याची परमार्थाची सूचना ऐकून राजाला मोठे नवल वाटले. आपल्या मनात डोकावणारे विचारच पोपटाने बोलून दाखविले. याचा त्याला आनंद वाटला. त्याला वाटले, हा पोपट म्हणजे सुखमुनी तर नाही ना? हा श्रीकृष्णाचा दूत माझा उद्धार करण्यासाठी आला नसेल ना? राजाला नक्की वाटले की तो पोपट त्याला पारमार्थिक हिताचा उपदेश करण्यासाठी आला होता. तेवढ्यात त्याचे सेवक व त्याचा शोध करीत तेथे पोहोचले. राजा नगरात परत आला तरी तो त्या पोपटाच्या संदेशावरच विचार करीत होता. रात्री त्याला झोपही लागेना. तो फार चिंताग्रस्त झाला आहे हे पाहून त्याच्या पत्नीला काळजी वाटली. तिने त्याला विमनस्पणाचे कारण विचारले, पण तो काहीच बोलला नाही, कारण त्याला पोपटाचे तीव्र शब्द आठवत होते. नारदांनी नारायण ऋषींना ती कथा पूर्ण सांगण्याची विनंती केली व म्हटले, ही गोष्ट मोठी बोधप्रद आहे. बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. अध्याय 13वा, श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायाचे अंती कथन. अधिक मासीच्या दीपा समान आनिक नसेची जगी पावन. ऐसे हरिने कथियेले ती पदम भुजन काची वाणी. ऐकोनिया ती चंद्रभगिनी परमादरे जोडोनी पाणी. पुनरपि हरिते विनवित अहो प्रभू देवाधिदेवा. कैवल्यनाथा श्री माधवा. स्वभक्त जनांच्या मनोभावा तुम्ही पूर्वा सर्व काळ. मनोनी विभो मी तुम्हा प्रति प्रार्थित आहे पै मागुती. मजलागी दीपकथा निगुती अतिरसाळ कथिलित. परी एकदा केले सुधापान तितुक्याने नाही समाधान. मनोनी पुन्हा पुन्हा गिरवान तयासी जान करितात. तैसे ह्या मधुर कथेने पाही मम हृदय झाले नाही. मनोनी तियेच्या श्रवणाविषयी अधिक इच्छा झाली असे. तरी हे देवा होऊनी दयाळ पूर्वा माझ्या मनीची आड. अधिक मासीच्या दीपाचे फळ सांगा सकळ पुनरपी. आणि कोणी लाविला दीपक तो विध्वंसिता काय पातक. तेही यथार्थ सकळीक सांगोनी सार्थक करावे. ऐशी पद्मेची ऐकोनी वाणी आनंदे बोले कैवल्यदानी. क्षीराब्दी जे तू मतप्रिय कामिनी धन्य सगुणी आहेस. तरी पुनश्च दीपाचे फळ अन्य सांगतो एके निर्मळ. दीप विध्वंसे पूर्वार्जित सकळ पुण्य तत्काळ लोपते. पूर्वी मथुरापुरा माझारी शाकली विप्र सदाचारी. वसतसे तयाच्या नारी रूपसुंदरी 2 होत्या. एकीचे नाम असे विमला, दुसरीची तेजान सुशिला. दोघीही पतिव्रता पतिसेवेला तत्पर असती. अहर्निशी
जैसा तो शाकली ब्राह्मण सद्धर्मेसी वर्ते अनुदिन तैसाची त्याही रात्रदिन शुभाचारे वर्तती तेने तयाच्या गृहाश्रम नित्य चालला असे उत्तम तो पुरुषोत्तमाच्या प्रिय परम अधिक मास प्रवर्तला तै नित्यकर्मानुरोधे प्रभाती शाकली भार्या सुशील सती उदका लागी यमुने प्रति एकलीच पै गेली असे तो तेथे नगरवासी लोक स्नानार्थ येत आहेत अनेक हे पाहताची ती घेऊन उदक स्वगृहा प्रतपातली आणि बंधुनिया पतीचे चरण विनय बोले मधुर वचन स्वामी इच्छिते कराया प्रश्न परिकोपन कीजे दयाळी आज बहुतेक पूर्वासी स्नानार्थ जातात यमुनेशी तरी पुण्यकाळ ह्या दिवशी काय आहे सांगिजे ही सुशिलेची ऐकोनी वाणी शाकली म्हणे ग कल्याण रूपिणी आज लोक यमुने लागुनी यदर्थ जाती ऐकते सूर्य संक्रांती नाही जयात आणि विष्णूसे प्रिय अत्यंत ऐसा जो अधिक मास विख्यात जो आजी प्राप्त आजाहला या माझी जे पुण्यकर्म काही करावे ते होते अक्षयी दीप प्रबोध करते पाही वैकुंठाठाई नांदती करावे ते होते अक्षयी दीप प्रबोधकते पाही वैकुंठाठाई नांदती या पुण्यकारकाधिक मासी जो दीप देई पुरुषोत्तमासी तो पुनश्च कदा भूमिसी न ये जन्मासी निश्चये या लागी हे कल्याण रूपिणी मुक्ती कामना जयाच्या मनी तही ह्या मासी अनुदिनी यथाविधी स्नानी प्रवर्तावे आणि संपूर्ण मासपर्यंत दीप करावा अखंडित ऐसे करिता जे फल यथार्थ प्राप्त होय मनुष्यासी तयाचे समग्र वर्णन कराया वर्णन समर्थ नव्हे चतुर्वदन तेथे मी एक मुख्य करुण काय वर्णू सुशिले एवं पतीच्या ऐकूनी बोला अत्यानंदे म्हणे सुशिला स्वामी हे भवदाग्ये करावयाला उत्साह मनाला झाला असे पतीच्या आज्ञेविने स्त्रियांनी कोणतेही कर्म करिता जनी सर्व निष्फल होत म्हणून अनुज्ञे लागुनी या चित्ते ऐशी तियेची ऐकोनी वे खरी शाकली म्हणे गे सुंदरी पतिप्रियते हित मानणारी त्वत्समनारी दुजी नसे या लागी मी झालो प्रसन्न तरी आज्ञे यथा विधान स्नान आणि दीप प्रज्वलन करीतो कांते ह्या मासी ऐशी पतीची आज्ञा मिळता आनंदली ती पतिव्रता मग कालंदी जळा माझी स्वतः स्नाने केले यथाविधी आणि घटस्थापनापूर्वक यथाविधी उजळीला दीपक नित्यगंधा धूपचारी सकोतुक अर्चन करी तयाचे आणि नित्यवत पतीस पूजुन तदनुज्ञे तद्भुक्त शशान्न यज्ञशेषायसे मानून प्रेमे भोजन करीत असे ऐशी ती पतिव्रता यथोक्त अधिकमासी व्रतारंभित ते पाहुणी तियेची सवत विमला दुःखित जाहली गृहकार्य सकळ टाकिला सपत्नी द्वेषा कळिले सर्वदा ती मने तडमडे परी न कडे अन्यासी काय करिता तामजसी सुख होईल निश्चयेसी आणि सपत्नीच्या ह्या व्रतासी विघ्न कैसे उद्भवेल ऐसा विचार करिता करिता कल्पना उदेली की आता दीपातुनी तेलम्या हरिता तत्काळ चितो मावळेल तेने सपत्नीचे व्रत लोपून मच्चित पावेल समाधान ऐसे अंतरी निर्धारून संधी योजित राहिली तो गृही दुसरे नाही कोणी ऐसी वेळा एकदा पाहुनी त्या दृष्टीने गुहद्वार झाकुनी दीप तत्क्षणी मालविला आणि त्या माजील सर्व तेल हरण करुनी तत्काळ जैसी तैसीच उतावेळ द्वारी येऊन राहिली पुढे सदनी आली सुशिला तो दीप असे मावळला हे पाहताची मनी तियेला दुःख अत्यंत जाहले मग मागुती उजळूनी दीप तिल तेल घातले अमुप आणि देव सवोपरी नकी जे कोप म्हणून प्रार्थिले तयासी द्वितीय दिनी सुशिला सती कार्यार्थ बाहेर गेली होती आणि शाकली विप्रतियेच्या पती गृहाबाहेर गेला असे हेतुक्यात त्या दुष्ट बिमलेने दीप उच्छेदिला त्वरेने नंतर येऊनी सुशिलेने पुनरपी तो उजळिला आणि ती होऊनी दुःख संतप्त बाहेर न जाता कार्यार्थ श्रीहरिते हृदयी ध्यात गृहकर्मची करू लागली तथापि ती विमला पापिनी सुशिलेची दृष्टी चुकवूनी जाता जाता फुत्कारे करूनी दीपा लागुनी विजवीत असे केव्हा केव्हा तेल हरावे
केव्हा वस्त्रांचले पालवावे ऐसे रात्र दिन दुष्ट स्वभावे विघ्न करावे दीपासी तेतियेचे सकळ कृत्य सुशिलेने जाणिले सत्य परितिये ते स्तुत्य काहीचन बोलली पुन्हा पुन्हा दीप लावून भर्तृदेवाच्या प्रसादे करून अमावस्यापर्यंत जान व्रत तियेने पाडिले मग शेवटी बहु ब्राह्मणा दिदले नाना पक्कान्न भोजना यथाशक्ती देऊनी दक्षिणा व्रत सांगता साधिली एवं प्रकारे सुशिलेने दीपव्रत केले विधीने तेने पुण्य इह परत्रिगुणे काही न पडले तियेसी आणि त्या दुष्टबिंबले लागुनी दीपोच छेदजन्य पापाचेनी अनंत दुःखाची जाचनी तत्काळ प्राप्त जाहली रूप सुंदर पुत्र तीन ते अवचित पावले मरण उभय नेत्री अंधत्व पूर्ण आणि शरीरे जीर्ण जाहली वेळच्या वेळी अन्नपाणी न मिळे तेने चरफडे मेदिनी पुढे स्वल्पची काळे मरोनी यमसदनी पावली ती सहस्त्र वर्षे तेथ रौरव नरकी राहिली पचत वृश्चिक सर्पाधिक डंकिती सतत यातनात्यंत घोरत्या पुढे जन्मोनी ग्राम सुकरी सतत विष्ठा भक्षण करी तेथोनी पुढे घोर कांतारी सर्पिणी जाहली भयंकर तेथे सर्वदा भक्षीवात अन्य न मिळे काही पदार्थ पुढे देहांती अन्यवनात वंचक कोल्ही जन्मली पुढे होऊनी वडवाघुळी स्वविष्ठा भक्षी सर्व काळी तेथोनी पुढे जन्मोनी पाली भक्ष हुंडकी सर्वदा पुढे पाल्ली देह होऊन नष्ट मदद्रैसी भिल्लीन जन्मली दुष्ट तिच्या अंगी गलित कुष्ठ मंडलाकार जाहले ऐसी ती विमला पापिनी दीपविध्वंस पापाचेनी इह परत्री दिवस रजनी पापे भोगिती जाहली आणि ती सुशिला ती जन्मभर सुख भोगोनिया पार संतती स्थापुनी भूमीवर पतीसह वैकुंठी पावली जेथुनी नाही पुनरावृत्ती ती मिळाली सायुज्य मुक्ती ऐसा अधिक मासीच्या दीपाच्या अति महिमा असे साचार आणि नर किंवा नर जे कोण अधिक मासी माझी अनुदिन स्नान दीप किंवा विप्रसेवन यथाविधान करितात तया नाही पुनरावृत्ती गर्भवेदना तत्काळ मिटती आणि ही कथा ऐकती पडती तेही पावती त्याच फळा ऐसे हरीचे ऐकोनी भासित पुनरपि लक्ष्मी प्रश्नी तया प्रत ती बहुरसाळ कथा समस्त पुढच्या प्रसंगी होईल पा इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर त्रयोदशोऽध्याय मधुरहा इति त्रयोदशोऽध्याय समाप्त दानाची महती रोज तुपाचा दिवा घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे सकाळी 1 तास व संध्याकाळी 1 तास तेवत ठेवावा निरांजन मासांती उत्तम निरांजन ब्राह्मणाला दान द्यावे बोलो गणेश भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय गणेश भगवान की जय।